एकट्याने कुठे केलं? मी पण होते ना डान्स मध्ये, ऍड मध्ये तुमच्या बरोबर. जर एकटेच असतात तर माझ्याशिवाय करू शकला असतात का? आणि जे सेलिब्रेशन आपल्या दोघांचं आहे ना, मग दोघं मिळून करूया ना. एजे प्लीज. ठीक है। आलो थोड्या वेळात. अरे दुर्गा मॅडम, तुम्ही आओ, ते बघितलं का कोण आले ते? आपल्या रेऊच्या होणाऱ्या नणंदबाई. कुणी ठरवलं लग्न? माझ्या परवानगीशिवाय माझ्या भावाचं लग्न कुणीच ठरवू शकत नाही. काय हिलाबाई, मग कुठपर्यंत तयारी आली? काय घ्यायचंय? तुम्हाला माहिती का, एजे म्हणाली की ते मला मदत करणार आहेत, मला शिकवणार आहेत. हो, काय सांगतेस? आजी म्हणजे तुम्हाला कळतंय का, आम्ही सगळंच एकत्र करतोय. जे डान्स एकत्र केला, ऍक्टिंग एकत्र केली, ऍड मध्ये काम एकत्र केलं, आता हे स्वयंपाक सुद्धा एकत्र करणार आहोत. वा, हे बघ, अभिरामला की नाही स्वयंपाक बनवणं आणि दुसऱ्यांना अगदी आवडीनं खाऊ घालणं खूप आवडतं. आता या त्याच्या आवडीच्या गोष्टींमध्ये तो तुला सहभागी करून घेतोय, म्हणजे बघ पुढे सगळं सगळं चांगलं होणार की नाही? मग जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, बरोबर आहे की नाही? या ऐन वेळेला ना दुर्गाबाईंनी कुठे जातात काय माहित. बघा ना. चला. काय बनवतो आपण? सगळी तयारी करून ठेवली मी, म्हणजे तिकडे तूप आहे, ड्रायफ्रुट्स काढले, दूध सुद्धा गरम करून ठेवलं आणि शेवया. आपण शेवयांची खीर बनवूया. नंतर तुला आवडणारी स्पेशल खीर. आईनी सॉरी, जरा काम आहे, मला नाही बनवता येणार. पण एजे आजी, तुम्ही बघितलं का काय झालंय? जे माझं काही चुकलंय का? ते असे का गेले? एक मिनिट थांब जरा, मी आलेच.
सरू बघतेस ना हिचा चेहरा सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. आणि चला ना आपण दुर्गा वहिनींना सांगूयाच आज. का माझ्यावर असं घडतं अंतरा? मला लीलाला हर्ट नाही करायचंय, पण ती खीर मी फक्त तर अंतरासाठीच बनवू शकतो, हो ना? अभिराम बाळा, मला तुझ्या मनातलं द्वंद्व कळतंय. आई आहे मी तुझी. आपल्या मनातली एवढी हळवी जागा दुसऱ्या कोणाला देणं इतकं सोपं नाहीये, कळतंय मला. पण लीलाही तशी अपेक्षा करत नाहीये हे तिनं स्वतः तुला आधी सांगितलंय ना. अभिराम, या गोष्टींवरना एक गोष्ट लक्षात येते तुझ्या, ती तुझ्या प्रत्येक भावनांचा, प्रत्येक गोष्टीचा आदर करते. पण तू आता हे सगळं बाजूला ठेवून तिच्या आनंदासाठी तिच्या या गोष्टीचा आदर करावा असं मला वाटतं. तिलाही आनंद मिळेल. बघ विचार करून. ये